नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवींच्या 9 रूपांचे व्हिडिओ मी आपल्यासमोर आणले होते. त्याला तुम्ही उदंड असा प्रतिसाद दिलात. आणि आता जो आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येते तो आहे कोजागिरी पौर्णिमेचा. आणि हो, कोजागिरी पौर्णिमेची माहिती सांगितल्यानंतर एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर मग बघूया कोजागिरी पौर्णिमेची माहिती. अश्विने शुक्ल पक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमा तदात्रौ पूजनं कुर्याच्छियो जागृतिपूर्वकम्. निशिये वरदा लक्ष्मीः कोजागरति इति भाषिणी जगती भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी. मंडळी, आज अश्विन शुद्ध पौर्णिमा. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि जागरण हे करायचं असतं. पण जागरण आज का व कशासाठी करायचं असतं तर या दिवशी को जागरती म्हणजेच कोण जागत आहे असं वर देणारी लक्ष्मी प्रश्न विचारत असते. जो जागत असेल त्यालाच मी धन देईन असा विचार करून मनुष्याचे प्रयत्न बघत ती पृथ्वीवरती भ्रमण करत असते, फिरत असते. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, सौंदर्यलक्ष्मी, भावलक्ष्मी इत्यादी इत्यादी. पण ही लक्ष्मी फक्त जो जागृत असतो म्हणजे जागा असतो त्यालाच मिळते. झोपाळू, प्रमादी, आळशी माणसाला लक्ष्मी कधीच प्राप्त होत नाही. जागरण अर्थात जागर राहणं नसून लक्ष मीच्या पाहण्यात जागून मी आत्मा आहे हे जागून घेणं आहे किंवा जाणून घेणं आहे. कोजागिरी म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्याच 16ही कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चंद्र या दिवशी पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. ज्या दिवशी पूर्ण चंद्रबिंब दिसते किंवा महिन्याची शेवटची तिथी जी असते ती म्हणजे पौर्णिमा. चंद्र तेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूला असतो. तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असं म्हटलेलं आहे. चातुर्मासातल्या 4 महिन्यांमध्ये आकाश हे मेघांनी घेरलेलं असतं. त्यामुळे चंद्रदर्शन हे आपल्याला होत नाही. पण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा अतिशय आकर्षक असा वाटतो. चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता तर आहेच आणि या दोन्हींचं समन्वयही त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. अहो, संतांच्या जवळ सुद्धा शीतलताही असतेच. म्हणून श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांना शांत व सौंदर्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना लोकांनी म्हणूनच प्रेमाने लोक रामचंद्र आणि कृष्णचंद्र असंही म्हणू लागले. गौतम भगवंताने नक्षत्राणामहं शशी असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण, पण चंद्रासमोर तासनतास मांडी घालून बघू शकतो. चंद्र हा मनाचा देव आहे. संतप्त मनाचा माणूस पौर्णिमेच्या रात्री जर का चांदण्यात फिरायला निघाला तर त्याला मानसिक शांतीचा काही शांत आणि शीतलतेचा अनुभव येईल. चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढंच नाही तर तो उपयोगी आणि उपकारकही असतो. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधीच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा मोठा भाग आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, पुण्यामी चौषाधी सर्वा सार्वो भुवा रसोत्मका. म्हणजे की रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींना पुष्ट करतो. या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे हे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत. म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो. या दिवशी नाचायचे असते, गायचे असते, बागडायचे असते, रास गरबा खेळायचा असतो. विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतःकरणाने जो उत्सवाचा उल्हास किंवा जीवनाचा आनंद मिळवू शकतो तो पूर्णता प्राप्त करू शकतो.
असा संदेश आपणा सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रात्रभर गगनामध्ये भ्रमंती करत असतो, फिरत असतो. आणि हा संदेश जर आपण पाळला तर आपण जगामध्ये कायम आनंदी राहू शकतो. विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, गगनात हासणारा तो चंद्रमा पहारे, तो चंद्रमा पहारे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा कोजागिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हो, सांगितल्याप्रमाणे एक छोटीशी कोजागिरीची मी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. नाव अर्थात कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी. कोजागिरी म्हणजे सौंदर्यलक्ष्मी, भावलक्ष्मी. कोजागिरी म्हणजे जागृतीचा आणि वैभवाचा उत्सव. कोजागिरी म्हणजे आनंदाचा आणि उल्हासाचा उत्सव. कोजागिरी म्हणजे चंद्राची शीतलता. कोजागिरी म्हणजे चांदण्याची सुंदरता. कोजागिरी म्हणजे प्रकाश चंद्राचा. कोजागिरी म्हणजे रास गरब्याचा. कोजागिरी म्हणजे संदेश उल्हासाचा. कोजागिरी म्हणजे संदेश जीवनाचा. कोजागिरी म्हणजे सण धवल रंगांचा आणि कोजागिरी म्हणजे सण प्रसन्नतेचा. कोजागिरी म्हणजे सण प्रसन्नतेचा. तुम्हाला पुन्हा सर्वांना एकदा मनःपूर्वक कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बल्लाळेश्वर भगवान की जय.